खबर धुले से, जहां शिवसेना शिंदे गुट ने आरोप लगाया कि आम नागरिकों को मिलने वाली सरकारी योजनाओं का लाभ दिलाने के लिए धुले के विभिन्न सरकारी कार्यालयों में दलालों ने पैसे मांगे हैं। आज शिवसेना शिंदे गुट ने जिला कलेक्टर कार्यालय के बाहर बैंक नोटों की माला पहनकर विरोध प्रदर्शन किया। राशन कार्ड का नवीनीकरण हो या राशन कार्ड में नाम शामिल करना हो, श्रवण बाल योजना हो, संजय गांधी निराधार योजना हो, शिवसेना शिंदे गुट ने आरोप लगाया कि इन योजनाओं का लाभ दिलाने के लिए सरकारी कार्यालयों में दलालों से पैसे मांगे जा रहे हैं। साथ ही प्रशासन द्वारा इन दलालों के खिलाफ कार्यवाही नहीं करने पर कुछ दिनों में जोरदार विरोध प्रदर्शन की चेतावनी दी गई है। जो कायद्याने परिपूर्ण कागद जरी घेऊन आलेला आहे तरी त्याला पैसे द्यावेच लागतात। जो 50 वर्षाचा असेल, जो 60 वर्षाचा असेल, ज्याच्यामध्ये काय वयाचा डिफरन्स असेल, काय आर्थिक परिस्थितीचा डिफरन्स असेल, तो भरून घेण्याची रेट तर तुम्ही ऐकाल तर 7,000 पासून तर 10,000 पर्यंत आहे। ज्याचं रेग्युलर काम आहे त्याचा रेट 5 ते 7,000 रुपये। मग लागलीच तो तलाठी, तो दलाल त्या ठिकाणी जातो, त्यांच्या कुटुंबाचा सर्वे करतो। साहेब 8 दिवसामध्ये त्याचं प्रकरण तहसीलदार साहेबांच्या इथे कॉम्प्युटरला लोड होतं। मग तहसीलदार साहेब त्यांच्या ज्याचे सगळे प्रकरण असतील त्या हिशोबाने ते 15 दिवसात, महिनाभरामध्ये त्या प्रकरणाला मंजुरी मिळते। सर्वसामान्य माणसाने जर ठरवलं की मला श्रावण बाळ योजनेचा, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा आहे, मला शिधापत्रिका तयार करायची आहे, साहेब अजिबात घेऊ शकत नाही। तुम्हाला पावला पावलावर दलाल भेटतील साहेब। त्या ठिकाणी तुम्हाला दोघं ठिकाणी दलालांची इतकी मोठी त्या ठिकाणी साखळी निर्माण झालेली आहे आणि दलालाची साखळी ही स्वतःच्या जीवावर कधीच निर्माण होत नाही जोपर्यंत त्याला प्रशासनातल्या काही लोकांचं पाठबळ नसेल। एकटं मान्य कराल का साहेब तुम्ही? जर त्याचं काम प्रशासन करून देत असेल तर तो साखळी निर्माण होईल, नाही साखळी निर्माण होऊच शकत नाही। म्हणून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने तुम्हाला आमचं या ठिकाणी निवेदन आहे, विनंती आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत की जीर्ण रेशन कार्ड असेल, नवीन रेशन कार्ड असेल, या लोकांचा NPH मध्ये न टाकता जर PHH मध्ये टाकलं तर दलाल हा विषय संपून जाईल, बरोबर। आणि जे संजय गांधी योजनेचे ऑनलाईन फॉर्म डायरेक्ट तहसीलदारापर्यंत गेले, तिथून तलाट्याला मिळाले, तर तोही विषय संपून जाईल। म्हणजे आपण हा भ्रष्टाचार त्या दोघं खात्यातला आपण बंद करून सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी न्याय देऊन प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करतो संदेश देऊ शकतो। बघा, धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेसी की रिपोर्ट।